आजच्या या रेकी लेवल 1 च्या डे 3 मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम. आज आपला शक्तिपात खूप महत्वाचा आहे. ती प्रोसेस आज आपली असणार आहे. शक्तिपात घेऊन आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन करणार आहोत. त्यानंतर अन्न आणि पाण्याला चार्ज कसं करायचं ते बघणार आहोत. आणि 7 चक्रांची ओळख, आपल्या शरीरातील 7 चक्रांची ओळख आज आपण करून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला मला सांगा, कोणी कोणी आपल्या आयुष्यातील दुःखांना डिलीट करायला सुरुवात केली, निगेटिव्हिटी दूर करायला सुरुवात केली? केली का कोणी सुरुवात? काय फील होत आहे दुःखांना दूर सारायला सुरुवात केल्यापासून? आणि आजचा एक टास्क देते मी तुम्हाला, की आतापर्यंत आपण आपल्या आनंदाचे रिमोट किती लोकांना वाटून ठेवलेत हे तुम्हाला आज शोधायचं आहे. किती लोक असे असतात, किती महिला अशा असतात की आपले हसबंड आपला वाढदिवस, आपली अॅनिव्हर्सरी विसरले की रागवून रुसून बसतात, मग नवऱ्यासोबत भांडतात, मग तो दिवस पूर्ण खराब होतो. मग पुढचे 2-3 दिवस घरातलं वातावरण हे गढूळ असतं. तर का? फक्त आमचे अहो वाढदिवस विसरले, मला गिफ्ट दिलं नाही म्हणून. मला सांगा, ज्यावेळी घरातल्या इतर कोणाचा वाढदिवस असतो तेव्हा किचन कोणाकडे असतं? त्या व्यक्तीचा वाढदिवस असतो तर आपण 4 पदार्थ जास्त त्या व्यक्तीच्या आवडीचे करतो की नाही? मग स्वतःच्याच वाढदिवसासाठी तुम्ही 2 पदार्थ जास्तीचे करू शकत नाही का? करू शकता ना? शिवाय कोणालाही न विचारता, कोणाचीही परवानगी न घेता स्वतःला आवडलेली एखादी साडी किंवा एखादी वस्तू तुम्ही स्वतःला विकत घेता की नाही? मग स्वतःच्या वाढदिवसाला तुम्ही सेल्फ गिफ्ट देऊ शकत नाही का स्वतःला? आपल्याकडे होतं, आपण अख्खाच्या अख्खा दिवस स्पॉइल करून टाकतो. पण इथून पुढे असं काहीच करायचं नाही. उलट जे लोक आपला वाढदिवस विसरतात त्यांना आठवण करून द्यायची आणि त्यांच्यासोबत आपला संपूर्ण दिवस आनंदाने साजरा करायचा आहे. तर आज तुम्हाला टास्क आहे की तुम्ही आपल्या आनंदाचे रिमोट कोणाकोणाला वाटले आहेत ते शोधायचं आहे. वर्तमानातल्या क्षणांना तुम्ही जशी एनर्जी द्याल तसाच तुमचा भविष्य काळ घडणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचं वय कितीही असू दे, तुमच्या आतलं लहान मूल तुम्ही जिवंत ठेवा. लोकांचा विचार करायचा नाही. तुम्हाला जे आवडतं, जे पटतं तेच तुम्हाला करायचं आहे. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम ही है कहना. लोकांचा विचार इथे करायचा नाही. आता जे लोक शक्तिपातासाठी रेडी आहेत त्यांनी व्यवस्थित कॅमेरा ऑन करा. व्यवस्थित कॅमेरा ऑन करून क्राऊन चक्रापासून रूट चक्रापर्यंत मला दिसतील अशा पोझिशन मध्ये बसा. क्राऊन चक्रा म्हणजे डोक्यापासून हृदय चक्रापर्यंत मला दिसले तुम्ही पाहिजेत. रेडी? आसन घेऊन बसलायत का? ओके. जर चेअर वरती वगैरे असाल तर पायाखाली काहीतरी ठेवून घ्या. आपण आता शक्तिपाताला सुरुवात करूया. शक्तिपात देत असताना माझा व्हिडिओ ऑफ असेल, माझा आवाज येईल. मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाहीत. शक्तिपाताशिवाय कोणीही लेवल 1 च्या ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये अनुभवू शकत नाही. शक्तिपात खूप महत्वाची प्रोसेस आहे. शक्तिपात देतानाचा व्हिडिओ मी पॉज करणार आहे, तो रेकॉर्ड होणार नाहीये. चला आपण आता सुरुवात करूया. आता आपला शक्तिपात पूर्ण झालेला आहे. आता आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन करणार आहोत. तर सगळ्यात पहिला रेकीला कॉल कसा करायचा तिथपासून आपण आज सुरुवात करणार आहोत. सगळ्यांनी हात जोडा आणि माझ्या मागून रेकीला कॉल करा. रेकीला कॉल करणं, चॅनल करणं म्हणजेच रेकीला प्रार्थना करणं असा त्याचा अर्थ असतो. एकच वाक्य आपल्याला पुढचे 2 ते 3 वेळा म्हणायचं असतं. मी माझी
आभारी आहे. मी माझी आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. माझे माता पिता सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. आता तुमचा ज्या दैवतावरती विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्यांचं नामस्मरण करा आणि पुढे म्हणा, रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. आता आपल्याला आपले दोन्ही हँड्स रब करून घ्यायचे आहेत आणि हाताचा एक कप शेप अशा प्रकारे बनवा. हा कप शेप आहे, हा कप शेप. फ्लॅट नाही ठेवायचे हात. आता डाव्या हातावरती उजव्या हाताने चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा असं आपल्याला अंदाजे 21 वेळा करायचं आहे. Charge, heal and protect my palm chakra. 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 असं अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर आता उजव्या हातावरती डाव्या हाताने क्लॉकवाईज हात फिरवायचा या घड्याळाच्या दिशेने. Charge, heal and protect my palm chakra. 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 आता आपल्याला आपल्या नाभीच्या समोर अँड क्लॉकवाईज हात फिरवायचा आहे. त्यावेळेला आपल्या डाव्या हाताची मूठ बंद आणि उजव्या हाताने नाभीच्या समोर क्लॉकवाईज चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. Charge, heal and protect my Nabhi chakra. 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 आता आपल्याला आपल्या डोक्याच्या वर इथे ही मूठ अशीच बंद आणि क्लॉकवाईज हात फिरवायचे. Charge, heal and protect my seven chakra. 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 आता आपल्याला आपल्या हृदय आपल्या हार्ट समोर अशा प्रकारे हात ठेवायचे आहे आणि म्हणायचं आहे, Charge, heal and protect my body and aura. 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 Charge, heal and protect my body and aura.
Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. Charge, heal and protect my body and aura. आता आपल्याला हँड्स रफ करायचे आहेत. आता बघा, एक एनर्जीचा अशा प्रकारे एक बॉल क्रिएट करा. बघा, हातात काही जाणवत आहे का? काही जडपणा किंवा काही फील होत एनर्जी? होत आहे ना फील? हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे, हीच आपली हिलिंग पॉवर असते, हिलिंगची एनर्जी असते. ह्याच्याच मार्फत आपण स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात रेकीची ऊर्जा पोहोचवत असतो. आता हात आपल्याला आपल्या डोक्यावर ठेवायचे आहेत आणि डोळे बंद करायचे आहेत. हात डोक्यावर ठेवा आणि डोळे बंद करा. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय शक्ती ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडीय शक्ती ऊर्जा तुमच्या क्राउन चक्रात प्रवेश करत आहे. क्राउन चक्रातून तुमच्या थर्ड आय चक्रात, थर्ड आय चक्रामधून थ्रोट चक्रात, थ्रोट चक्रामधून हार्ट चक्रामधून सोलार प्लेक्सस, सोलार प्लेक्सस मधून सॅक्रल, सॅक्रल मधून रूट चक्रातून तुमच्या संपूर्ण शरीरभर ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा पोहोचत आहे. रूट चक्रातून संपूर्ण शरीरभर ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा पोहोचत आहे. तुमच्या सेल्स, टिश्यूज, ऑर्गन्स मधून ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा प्रवाहित होत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा तुमच्या हातातून प्रवाहित होत आहे. तुम्हाला संपूर्ण हिलिंग प्राप्त होत आहे. तुम्हाला संपूर्ण हिलिंग प्राप्त होत आहे. तुम्हाला संपूर्ण हिलिंग प्राप्त होत आहे. तुम्ही आज रेकीचे 10% ऊर्जांचे साधक बनलेले आहात. तुम्ही आज रेकीचे 10% ऊर्जांचे साधक बनलेले आहात. या स्वास्थ्यासाठी दिव्य रेकी शक्तीचे आभार मानायचे आहेत. या स्वास्थ्यासाठी दिव्य रेकी शक्तीचे आभार मानायचे आहेत. आणि हळूहळू डोळे उघडायचे आहेत. हळूहळू डोळे उघडायचे आहेत. काही फील झालं? काही थोडंफार बरं वाटलं? रिलॅक्स वाटलं का डोक्यावरती? कसं वाटतंय? कोणी सांगू शकतं? काही फील झालं? आता आपण अन्न आणि पाण्याला कसं चार्ज करायचं ते सगळ्यात पहिला बघूया. आपलं शरीर आणि हे संपूर्ण जग 70% पाण्याने बनलेलं आहे. आणि पाण्यावरती पॉझिटिव्ह शब्दांचा किंवा नकारात्मक शब्दांचा कसा फरक पडतो हे आपण डे 1 ला शिकलो होतो. आज आपण तीच प्रोसेस स्वतःच्या पाण्यावरती करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं तुमच्याकडे जे काही पाण्याचा ग्लास आहे, पाण्याची बॉटल आहे, ते जवळ घ्या. पाण्याचा ग्लास किंवा पाण्याची बॉटल जवळ घ्या. सर्वप्रथम आपण रेकीला कॉल करून घेऊ. मी माझी आभारी आहे. तुम्ही तुमच्या जेंडर नुसार प्रार्थना करा. मी माझी आभारी आहे. या ब्रह्मांडीय दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. माझे माता पिता, सर्व ईश्वर व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता ह्या पाण्याची थोडीशी टेस्ट घेऊन बघा बघू. ह्या पाण्याची थोडीशी टेस्ट घेऊन बघा. आता ह्या पाण्यामध्ये बघून म्हणा, थँक्यू वॉटर, आय लव्ह यू वॉटर, थँक्यू वॉटर, आय लव्ह यू वॉटर, थँक्यू वॉटर, आय लव्ह यू वॉटर. त्यानंतर एकदा हँड्स रब करून घ्या.
आता पुन्हा एकदा हे हातामध्ये घेऊन ह्याच्यावरती आपल्याला घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज हळूहळू हात फिरवायचा आहे आणि पाण्याला अफर्मेशन द्यायचं आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे गोड आणि निर्मळ झालेलं आहे. हे पाणी मंदिरातील तीर्थाप्रमाणे गोड आणि निर्मळ झालेलं आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. थँक्यू 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 म्हणा आणि थोडस पाण्याची टेस्ट घेऊन बघा. काही जाणवला फरक पाण्याच्या टेस्ट मध्ये? अगदी थोडासा टेस्ट करून बघा, खूप प्यायल्यानंतर टेस्ट लागणार नाही. जाणवला काही फरक पाण्याच्या चवीमध्ये? आज जरी जाणवला नसेल कोणाकोणाला तर प्रॅक्टिसने ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. आता आपण आपल्या घरातील पाणी कसं चार्ज करायचं ते बघूया. जे काही तुमचं पाणी असेल, फिल्टर मध्ये असेल, माठामध्ये असेल, ग्लासात, बॉटल, अगदी कशातही असू दे, त्याला तुम्ही चार्ज करू शकता. सगळ्यात पहिला रेकीला कॉल करायचा, हँड्स रब करायचे आणि पाण्यावरती अशा पद्धतीने हात ठेवायचे, कप शेप अशा पद्धतीने हात ठेवायचा आणि म्हणायचं, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक क्षण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी त्याचा लाभ प्राप्त झालेला आहे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक क्षण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी ह्याचा लाभ प्राप्त झालेला आहे. हे अफर्मेशन आपल्याला 3 ते 5 वेळा रिपीट करायचे असतात. त्यानंतर हे झालं पाण्याचं चार्जिंग. आता अन्नासाठी सुद्धा सेम प्रोसेस. अन्न ज्या वेळेला शिजून तयार होतं, आपण खाणार असतो, त्याच्या आधी तुम्ही जो काही आपलं अन्न तुम्ही जे टिफिन जे असे टोप रेडी असतात, पॅन रेडी असतात, ओपन करायची झाकणं, त्याचे लीड काढायचे, हँड्स रब करून रेकीला कॉल करून अन्नावरती सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हात ठेवून अफर्मेशन द्यायचं. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक क्षण सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी ह्याचा लाभ प्राप्त झालेला आहे. हे अफर्मेशन आपल्याला 3 ते 5 वेळा रिपीट करायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा हे अन्न तुम्ही खाणार असाल तेव्हा एकदा अन्नाला थँक्यू म्हणा. हे अन्न आणि पाणी चार्ज केलेलं तुम्ही स्वतःसाठी किंवा इतरांनाही चार्ज करून देऊ शकता. जेव्हा तुमच्याकडे पाहुणे येतील, कधीतरी कोणीतरी येऊन जाणारे असतात, अशांना पण तुम्ही जर दिलं ना चार्ज करून, तर ते सुद्धा तुम्हाला विचारतील की ह्याची चव एवढी छान का लागते. अगदी चवीत सुद्धा ह्याचा फरक पडत असतो. कळलं इथपर्यंत? काही क्वेश्चन आहेत का? जायचं का पुढे? आता औरा आपण तर बघितला काल. हा औरा क्लीन कसा करायचा ते मी सांगते. रेकीला कॉल करायचा, हात जोडून रेकीला कॉल करायचा, त्यानंतर हँड्स रब करायचे आणि आपल्या डोक्यापासून, शक्यतो ही प्रोसेस बसून करा, आपल्या डोक्यापासून कमरेपर्यंत आपल्याला हात न्यायचे, असे हळूवार एकदम हात न्यायचे. 3 वेळा आपल्याला हे करायचं. रेकीला कॉल करून, हँड्स रब करून हे 3 वेळा करायचं आणि प्रत्येक वेळेला म्हणायचं, जर माझ्या आभा मंडळात कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती माझ्या हातात आलेली आहे. एकदा बोललात
पुन्हा हात वरून खाली न्यायचे, पुन्हा म्हणायचं जर माझ्या आभा मंडळात कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल तर ती माझ्या हातात आलेली आहे. आणि त्यानंतर आपले हात तीनदा झाल्यानंतर आपले हात अशा प्रकारचे जे आपण करतो ते असं आकाशाकडे करायचे आणि त्याच्यावर एक अशी फुंकर मारायची. हात आकाशाकडे करून फुंकर मारायची आणि म्हणायचं सर्व नकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. सर्व नकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. आणि त्यानंतर स्वतःच्या नाभीपासून कट 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 डिलीट 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 असं करायचं. ह्या प्रोसेसद्वारे आपण स्वतःचा किंवा दुसऱ्यांचाही औरा क्लीन करू शकतो. काही क्वेश्चन आहेत का इथपर्यंत? जाऊ पुढे. कोणाला काही बोलायचं आहे का? इलेक्ट्रॉनिकली हँड रेस करा किंवा मला हात दाखवा जर कोणाला काही बोलायचं असेल तर, मग त्यांना मी अनम्यूटचा ऑप्शन देईन. जाऊ पुढे. आपला पुढचा टॉपिक होता 7 चक्र. आपल्या शरीरामध्ये 7 महत्वाची चक्र आहेत. छोटी छोटी चक्र अनेक आहेत पण महत्वाची चक्र असतात 7. कोणतीही व्यक्ती जन्माला येतो तो ह्या 7 चक्रांच्या एनर्जी सोबतच. असं कोणीच नाहीये की जे ह्या चक्रांशिवाय जन्माला आलेलं आहे. जन्माला येताना ही सर्व चक्र अतिशय छोटी असतात, अगदी कळी स्वरूपात असतात. पण जसं जसं हे बाळ मोठं होत जातं त्या बाळाचं मोठ्या माणसात रूपांतर होत जातं तसं तसं काही जणांची चक्र खूप जास्त उघडतात तर काही जणांची चक्र ही खूप कमी उघडतात तर काही जणांची अगदी प्रमाणात लेवलला उघडतात, जेवढी गरजेची आहेत तेवढे. तर तुम्ही म्हणता की असं एखादी व्यक्ती खूप प्रेमळ का आहे तर एखादी व्यक्ती एवढी चिडचिडी का आहे, तर ह्याचं उत्तर आपल्याला ह्या 7 चक्रांच्या माध्यमातून मिळणार आहे. मग जे मी तुम्हाला त्यांची लक्षणं सांगेन आता त्यानुसार तुम्ही जर त्या व्यक्तीला जे चक्र ब्लॉक आहे त्यानुसार आपण आता ज्या प्रोसेसने पाणी चार्ज करायचं शिकलो त्या प्रोसेसने जर पाणी चार्ज करून दिलं तर त्यांचं ते चक्र बॅलन्स व्हायला मदत होणार आहे. मी स्क्रीन शेअर करत आहे. सगळ्यात पहिला डोक्यावरती असतं, आपल्या टाळूवरती असतं क्राऊन चक्र म्हणजे सहस्त्रार चक्र. त्याच्या खाली 2 भुवयांच्या मध्ये असतं थर्ड आय चक्र. त्याला आपण शिवनेत्र, त्रिनेत्र किंवा आज्ञाचक्र असं सुद्धा म्हणू शकतो. आपल्या गळ्यामध्ये असतं थ्रोट चक्र म्हणजेच विशुद्धी चक्र. त्याच्या खाली असतं सेंटर ऑफ द चेस्ट म्हणजे हार्ट चक्र. ह्याला आपण अनाहत चक्र किंवा हृदय चक्र असं सुद्धा म्हणतो. नाभीच्या 3 बोटावरती सोलार प्लेक्सस चक्र, त्याला आपण मणिपूर चक्र असं म्हणतो. नाभीच्या 3 बोटाखाली असतं सॅक्रल चक्र, त्याला आपण स्वादिष्टान चक्र असं म्हणतो. आणि सगळ्यात लास्ट आपल्या जेनेटिक ऑर्गनच्या समोर असतं रूट चक्र म्हणजेच मूलाधार चक्र. आता ह्या चक्रांची सुरुवात जरी डोक्यापासून खाली होत असली तरीही सगळे चक्र चार्ज करण्यासाठी सुरुवात ही खालून वरती होत असते. चक्र क्लीन करताना वरून खाली आणि चार्ज करताना खालून वरती अशी प्रोसेस असते. म्हणून त्या हिशोबाने आपलं पहिलं चक्र येतं हे रूट चक्र म्हणजेच मूलाधार चक्र, जे बरोबर आपल्या जेनेटिक ऑर्गनच्या समोर असतं. त्याचा रंग आहे लाल आणि त्याचं बीज मंत्र आहे लम.
तुम्ही कधी बघितलं असेल की आपल्या घरामध्ये किंवा ओळखीमध्ये असे कोणी आळशी व्यक्ती असतात ज्यांना बसल्या जागी सगळं हवं असतं. साधा रिमोट हवा असेल, पाणी हवं असेल तरी दुसऱ्याला सांगतील की मला आणून दे, स्वतः उठून घेणार नाही. अशा लोकांचं रूट चक्र हे इम्बॅलन्स असतं, म्हणून ते थोडेसे आळसावलेले असतात. आणि काही लोक अतिशय उत्साही असतात, कोणतंही काम त्यांना सांगा चटकन जाऊन करतील. ह्याचा अर्थ त्यांचं रूट चक्र हे व्यवस्थित बॅलन्स आहे. रूट चक्र हे गुडघ्याचे पेन, कमरेपासून खालचे सगळे अवयव ह्यांच्या दुखण्यासाठी रूट चक्र हे कारणीभूत असतं. त्यानंतर सायटिका पेन, वजन वाढीचा प्रॉब्लेम, रेक्टर कॅन्सर किंवा अजून एखाद्या गोष्टीचं व्यसन, ह्यासाठी सुद्धा रूट चक्र हे कारणीभूत असतं. त्याच्यावरती नाभीच्या 3 बोट खाली असतं सॅक्रल चक्र, त्याचा रंग आहे नारंगी आणि बीज मंत्र आहे वम. स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचं केंद्रबिंदू म्हणजे सॅक्रल चक्र. आपल्या इमोशन्स ह्या सुद्धा सॅक्रल चक्रामध्येच दडलेल्या असतात. सॅक्रल चक्र हे पीसीओडी, ओव्हेरियन सिस्ट, प्रोस्टेट किंवा फर्टिलिटीचे प्रॉब्लेम, स्टमकचे प्रॉब्लेम ह्या सर्वांसाठी कारणीभूत असतं. ह्या संबंधितचे आजार आपल्याला सॅक्रल चक्र इम्बॅलन्स असल्यावरतीच होत असतात. त्याच्या पुढे सोलार प्लेक्सस चक्र, नाभीच्या 3 बोटावरती. सोलार प्लेक्सस चक्राचा रंग आहे पिवळा आणि बीज मंत्र आहे रम. आता परीक्षेला जाण्याआधी किंवा एखाद्या प्रवासाला निघण्याआधी, महत्वाच्या मीटिंगला जाण्याआधी कोणाकोणाला एकदा तरी टॉयलेटला जाण्याची इच्छा होते? कोणाकोणाच्या पोटामध्ये गोळा येतो? होतं की नाही असं? ज्या ज्या लोकांचं सोलार प्लेक्सस चक्र हे इम्बॅलन्स असतं त्यांना भीतीपोटी पोटामध्ये गोळा येत असतो. आता आपण असं म्हणू, जे लोक दुसऱ्याचं सुख बघून जेलस होतात अशांचं सुद्धा सोलार प्लेक्सस चक्र हे इम्बॅलन्स असतं. जसं की एखाद्याकडे खूप पैसा असेल, खूप प्रॉपर्टी असेल, तर एखादी व्यक्ती काय म्हणते, स्वतःच्या कमाईचा नसेल, आई वडिलांची प्रॉपर्टी असेल किंवा 2 नंबरचा पैसा असेल, ह्याचा अर्थ काय, त्या व्यक्तीला दुसऱ्याचं सुख बघून पोटामध्ये गोळा आलेला असतो. त्या लोकांचं सोलार प्लेक्सस चक्र हे इम्बॅलन्स असतं, त्यांच्याकडे पैशांचा प्रवाह सुद्धा कमी असतो. हेच जर हे चक्र बॅलन्स असेल तर ही व्यक्ती अतिशय आनंदी असते, दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद मानणारी असते आणि यांच्याकडे पैशांचा फ्लो व्यवस्थित असतो, ह्यांची आर्थिक सुलभता सुद्धा छान असते. त्यानंतर हार्ट चक्र, ह्याचा रंग आहे हिरवा, बीज मंत्र आहे यम. सेंटर ऑफ द चेस्ट असणार हे हार्ट चक्र, ह्याला आपण अनाहत चक्र किंवा हृदय चक्र असं सुद्धा म्हणतो. तुम्ही बघितलं असेल की काही व्यक्ती खूप कंजूस असतात, त्यांचं हार्ट चक्र हे इम्बॅलन्स असतं. किंवा काही व्यक्ती घरात खायला नसेल तरी पहिला जाऊन बाहेर दान धर्म करतील, खूप दिलदार असतात, कारण त्यांचं हृदय चक्र हे खूप जास्त प्रमाणाच्या पेक्षा जास्त उघडलेलं असतं. ज्या लोकांचं चक्र बॅलन्स असेल ती व्यक्ती अतिशय प्रेमळ आणि समजूतदार असते. तर हे हार्ट चक्र अस्थमा, हाय बीपी, स्लिपिंगचे आजार, ब्रेस्ट कॅन्सर किंवा श्वसनाचे आजार, स्मोकिंग अशा सर्व प्रकारच्या आजारांसाठी कारणीभूत ठरत असतं. त्यानंतर आपल्या बरोबर इथे गळ्यामध्ये असतं थ्रोट चक्र, ज्याला आपण विशुद्ध चक्र असं सुद्धा म्हणतो. रंग आहे निळा आणि बीज मंत्र आहे हम. जे लोक सिंगर असतात ना, खूप छान गातात, त्यांचं थ्रोट चक्र हे चांगलं बॅलन्स असतं, म्हणून त्यांचा सूर हा व्यवस्थित लागत असतो. काही लोक खूप बडबडी असतात, कुठेही जा त्यांची बडबड काही थांबत नाही, अशा लोकांचं थ्रोट चक्र हे खूप जास्त उघडलेलं असतं. किंवा काही लोक खूप शांत असतात, सहजपणे कोणातही मिसळत नाहीत, कोणाशीही स्वतःहून जाऊन बोलत नाहीत, अगदी शांत शांत राहतात,
अशा लोकांचं थ्रोट चक्र हे इम्बॅलन्स असतं. शिवाय तुम्ही जर वयस्कर लोक बघितले असाल तर वयस्कर लोक बघा सतत खोकत असतात, कारण त्या वयात त्यांच्याकडे त्यांच्या भावना व्यक्त करणारं कोणीच नसतं, व्यक्त करण्यासाठी त्यांचं ऐकण्यासाठी कोणीच नसतं. म्हणून त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना ते लोक खोकल्याच्या मार्फत बाहेर टाकत असतात. थ्रोटचक्र इम्बॅलन्स असेल तर सर्दी खोकल्यासारखे आजार, माउथचा कॅन्सर, कानाचं इन्फेक्शन, घशाचं इन्फेक्शन किंवा अप्पर डायजेस्टिव्ह ट्रॅक ह्याचा सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो, टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो. त्यानंतर बरोबर आपल्या थर्ड आय चक्रामध्ये असतं आज्ञाचक्र. ह्याला आपण थर्ड आय चक्र, आज्ञाचक्र, त्रिनेत्र किंवा शिवनेत्र असं सुद्धा म्हणू शकतो. ह्याचा रंग आहे गडद निळा आणि बीज मंत्र आहे ओम. हे बरोबर आपल्या दोन भुवयांच्या मध्ये असतं. एखाद्याला डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम असतो, अशा लोकांचं थर्ड आय चक्र हे इम्बॅलन्स असतं. पण हे जर थर्ड आय चक्र पूर्णपणे बॅलन्स असेल तर अशा लोकांची इच्छाशक्ती ही खूप स्ट्रॉंग असते, इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते. समोरच्या व्यक्तीलाही लोक अगदी सहज पहिल्या भेटीत सुद्धा व्यवस्थित ओळखतात. एखाद्या पुढे होणाऱ्या घटनांची जे काही इंट्युशन आहे ते सुद्धा या लोकांना सगळ्यात पहिला कळत असतं. थर्ड आय चक्र जर इम्बॅलन्स असेल तर मायग्रेन, सायनस, डोळ्याचे आजार, ब्रेन ट्युमर, हार्मोनल इम्बॅलन्स, हेडेक, टेन्शन ह्या सगळ्याचे प्रॉब्लेम होत असतात. त्यामुळे थर्ड आय चक्र बॅलन्स असणं सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर क्राउन चक्र, सहस्त्रार चक्र, हे चक्र बरोबर आपल्या इथे टाळूच्या मध्ये स्थित आहे. हे चक्र असं एकदम डार्क जांभळट रंगाचं आहे. त्याचा बीज मंत्र आहे ओम. आता तुम्ही जर बघितलं असेल एखादी मृत्यू शय्येवरती असणारी व्यक्ती जेव्हा तिचा प्राण शरीराच्या बाहेर पडणार असतो, अशा वेळेला त्या व्यक्तीला असे झटके लागतात, त्या व्यक्तीच्या शरीराला सतत झटके लागत असतात. हे झटके ह्यासाठी लागतात कारण प्राण जाताना तो प्राण क्राउन चक्रातून जावा ह्यासाठी शरीराला ते झटके लागतात. पण जी लोक कोणत्याही आध्यात्मिक मार्गात नसतात, कोणतीही साधना करत नसतात, असे लोक या झटक्यांना घाबरतात. त्यामुळे काही क्षणांसाठी उघडं होणारं हे मोक्षाचं द्वार, मुक्तीचं द्वार लगेच बंद होऊन जातं. मग त्यांचा प्राण डोळ्यातून किंवा तोंडावाटे जातो. मग काही डेड बॉडीजचं तोंड किंवा डोळे उघडे दिसतात. मग आपण काय म्हणतो, ह्यांचा प्राण डोळ्यातून गेला, ह्यांचा प्राण तोंडातून गेला. क्राउन चक्राला मुक्तीचं द्वार किंवा मोक्षाचं द्वार असं सुद्धा म्हटलं जातं. ज्या लोकांचा प्राण हा क्राउन चक्रामार्फत जातो ती लोक मृत्यू शय्येवरती सुद्धा अतिशय प्रसन्न मुद्रेने झोपले आहेत असं दिसतं. त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज आलेलं असतं. ते मृत आहेत असं आपण त्यांना पहिला बघता क्षणी म्हणू शकत नाही, कारण तेवढं तेजस त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं असतं. जिवंतपणी प्राण ऊर्जा ग्रहण करण्याचं हे द्वार आहे. तर मृत्यूनंतर मुक्तीचं द्वार किंवा मोक्षाचं द्वार आपण ह्याला म्हणू शकतो. क्राउन चक्र इम्बॅलन्स असेल तर पॅरालायसिस, बोन डिसऑर्डर, नर्वस सिस्टीमचे प्रॉब्लेम, डिप्रेशन, कॅन्सर किंवा जे आपल्या न्यूरॉन्सच्या संबंधित जे काही आजार आहेत ते सर्व आजार क्राउन चक्राच्या इम्बॅलन्समुळे होत असतात. जर तुम्ही ज्यांचा शक्तिपात झाला आहे त्यांनी जर हँड्स रब करून तुमच्या इथे हात फिरवला तर तुम्हाला काहीतरी जाणवेल, एक फ्लो जाणवेल. हँड्स व्यवस्थित रब करून फिरवला तर. जर हाच हँड तुम्ही एखाद्या डेड बॉडीच्या वरती फिरवला तर तुम्हाला हे जाणवणार नाही, कारण त्यांची ब्रह्मांडाकडून प्राण ऊर्जा ग्रहण करण्याची प्रोसेस थांबलेली असते, संपलेली असते. तर हे अशा प्रकारचे आपल्या शरीरातले 7 चक्र आहेत. आपले 7ही चक्र साधारणपणे आपल्या स्पाइन मध्ये, पाठीच्या मणक्यामध्ये स्थित असतात. पण पाठीच्या मणक्यावरती हात ठेवून आपण हिलिंग करू शकत नाही, म्हणून आपण आपल्या फ्रंट बॉडीवरती सगळे चक्र गृहीत करतो, घोषित करतो आणि तसं तसं त्यांना हिलिंग करतो.
क्राऊन चक्र तर इथेच आहे, त्यामुळे प्रॉब्लेम येत नाही. हिलिंग करताना हे हात आपण असे ठेवतो, असे हात आपण ठेवत नाही, त्यामुळे क्राऊन चक्र ब्लॉक होतं. मग आपल्याला ऊर्जा कशी प्रदान होणार, येणार कशी? थडाई चक्र असेल तर असा, थ्रोट चक्र असेल तर असा, अशा प्रकारे हार्ट चक्रावरती असा, अशा प्रकारे आपण दोन्ही आपले हात हे आपल्या फ्रंट बॉडीवरती चक्रांवरती ठेवत असतो. सुरुवातीचे 3 चक्र हे आध्यात्मिक विकासासाठी असतात, तर खालचे 3 चक्र हे भौतिक सुखासाठी असतात. आणि ह्या वरच्या 3 आणि खालच्या 3 चक्रांना बॅलन्स करण्याचं काम मधलं हार्ट चक्र करत असतं. चक्र कळली का इथपर्यंत सर्वांना? काही क्वेश्चन आहेत का? चक्रांबद्दल काही क्वेश्चन आहेत का? आता तुमच्या लक्षात आलं असेल की एखादी व्यक्ती खूप जास्त चिडचिडी का आहे, खूप जास्त बडबडी का आहे, किंवा रागीट का आहे. आता जे आपण प्रोसेस शिकलो, अन्न आणि पाण्याला चार्ज करायची, जर ह्या पद्धतीने, आता समजा जर एखाद्या रागीट व्यक्तीला तुम्ही पाणी चार्ज करताना असं म्हणाल की नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं आणि म्हणायचं ह्या व्यक्तीचं हार्ट चक्र पूर्णपणे बॅलन्स झालेलं आहे. असं जर अफर्मेशन त्या व्यक्तीला पाणी चार्ज करून दिलं तर त्या व्यक्तीचं हार्ट चक्र बॅलन्स व्हायला मदत होईल आणि ती व्यक्ती रागीट पासून प्रेमळ पर्यंत तिचं रूपांतरित होईल. अशा प्रकारे तुम्ही सर्व व्यक्तींना त्या त्या चक्रानुसार पाणी चार्ज करून प्यायला देऊ शकता. कळलं इथपर्यंत व्यवस्थित सगळ्यांना? कोणाला काही क्वेश्चन आहे का? काही बोलताय का तुम्ही? अश्विनी मॅम, अनम्यूट व्हा. हॅलो. हा बोला. हा मॅम, आपली मुलं खूप मस्ती करतात, अभ्यास कमी करतात, तर त्यांना कसं शांत करा, मग त्यांना काय करावं लागतं, म्हणजे त्यांचं त्यांना कसं? साधारण काय वयाची मुलं आहेत? 10 वर्ष, 10-11 वर्ष. 10-11 वर्ष. खूप मस्तीखोर आहेत का? हा, मस्ती करतात. आता मोबाईलचा चालू आहे फॅड सगळीकडे, अभ्यासाकडे कमी लक्ष असतो, आता शांत नसतात ना आताची मुलं. मोबाईल खूप वापरतात. तर तुम्ही मला सगळ्यात पहिला सांगा, मोबाईल तुम्ही जेवताना, तुम्ही स्वतः जेवताना तुमचा मोबाईल कुठे असतो? बाजूला असतो, म्हणजे साईडला असतो, मोबाईल नसतो. किंवा तुम्ही झोपताना कुठे मोबाईल असतो? साईडलाच असतो, चालू कोणाचा असतो? म्हणजे वडिलांचा असतो? टेबलवर असतो. जेवताना नाही, त्यांना मुलांना कसं जेवताना मोबाईल लागतो, नाहीतर टीव्ही लागतो, नाही तर जेवणच जात नाही, असा विषय झालेला. मग त्यांना तो, किंवा जी जास्त बडबड असते मुलांची, किंवा अभ्यासाकडे कमी लक्ष, मग त्यांना चार्ज पाणी कसं करून द्यायचं, जेवण कसं चार्ज करून द्यायचं? त्यांच्यासाठी आहे ना, बडबडीसाठी आणि हम्म. त्यांचं जे तुम्ही म्हणताय की मस्ती, तुम्ही ह्यासाठी त्यांना थ्रोट हम्म. चक्रासाठी आणि थर्ड आय चक्रासाठी पाणी चार्ज करून देऊ शकता, की त्यांचं थ्रोट चक्र आणि थर्ड आय चक्र हे पूर्णपणे बॅलन्स झालेलं आहे. त्यांच्या ज्या काही बॉटल्स असतील तुम्ही त्यांना चार्ज करून तिकडे त्यांना ठेवूनच द्या, किंवा शाळेत निघतील, ट्युशनला निघतील, तेच ओके. पाणी त्यांच्यासोबत देत जा. तुम्ही अशा प्रकारे चार्ज करून त्यांचा ओके. प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. पण नेहमी लक्षात घ्या, लेवल 1 ला मर्यादा आहे. लेवल 1 ची ऊर्जा ही फक्त 10%च आहे. लेवल 2 आणि थर्ड ओके. मध्ये आपण ह्याच्यावरती थँक्यू. परमनंट इलाज करू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. अजून काही ओके. कोणाला थँक्यू. क्वेश्चन? क्वेश्चन आहे का कोणाला? थांबायचं का आज आपण इथे? क्वेश्चन नसतील तर थांबूया का? चला आपण थांबूया. उद्या आपण, आता जे आपण 7 चक्र बघितले, त्या 7 चक्रांना क्लीन कसं करायचं आणि चार्ज कसं करायचं ते आपण उद्या बघणार आहोत. शिवाय आपण काही एनर्जीचे बॉल बघणार आहोत आणि रेकीद्वारे आजारांवर कशा प्रकारे उपचार करू शकतो हे सुद्धा आपण उद्या बघायचं आहे. आणि तुमची डेली प्रॅक्टिस इथून पुढे उद्या काय असेल ती आपण उद्या घेणार आहोत. तर उद्या सगळ्यांनी व्यवस्थित अटेंड करा.
उद्या चक्रांचं क्लिन्झिंग आणि चार्जिंग आहे. थांबायचा ना पक्का? काही क्वेश्चन नाही आहेत ना कोणाला? चला थांबूया आपण. आज तुम्ही माझ्याकडून जो शक्तिपात ग्रहण केला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. ज्यांनी शक्तिपात घेतला आहे त्यांनाच या रेकीच्या ऊर्जांचा अनुभव होणार आहे. ज्यांनी घेतला नाही त्यांना अनुभव येणार नाहीये. काही क्वेश्चन असतील, काही कळलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ रेकॉर्डिंग ऐकू शकता, तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मी माझ्याकडून शक्तिपात घेतला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. उद्या पुन्हा भेटू ह्याच सकारात्मक ऊर्जेसह. बरोबर दुपारी 2 वाजता आपण क्लास सुरू करणार आहोत. उद्या आपला लेवल 1 चा शेवटचा दिवस आहे. उद्या सर्वांनी न चुकता क्लास अटेंड करा. चला थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू.